तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज अशी की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। हो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे संपूर्ण पैसे जमा होणार आहे। आता यामध्ये पीक विम्याची तारीख ती कोणती आहे आणि किती पैसे भेटणार आहे, सरसकट मदत भेटणार आहे का, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी मित्रांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। जरा न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अतिवृष्टीमध्ये सरकारने शेतकऱ्यासाठी 8,500 रुपयाची मदत जाहीर केली होती, परंतु 8,500 रुपये न येता शेतकऱ्याला निम्मे पैसे भेटले होते। काही शेतकऱ्याला 8,500 सुद्धा भेटले नाही व त्यानंतर सरकारने रब्बी पिकासाठी 10,000 रुपयाची मदत जाहीर केली होती। बरेच शेतकऱ्याला 10,000 तर भेटलेच नाही, परंतु त्यांना त्याच्यातले सुद्धा निम्मे भेटले। काही शेतकऱ्याला 1 रुपया सुद्धा भेटला नाही। परंतु आता बरेच शेतकऱ्याची सध्या अपेक्षा ही आहे की आम्ही जे पीक विमा भरलेला आहे ते पीक विमा भरलेले आम्हाला रक्कम कधी भेटणार आहे, त्याकडे सर्व शेतकऱ्याचे लक्ष लागून आहे। परंतु ते सुद्धा सरकारने ते सध्या स्थगित केल्यामुळे शेतकऱ्यांना ते सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळत नाही। परंतु बरेचसे शेतकरी असे म्हणतात की आम्ही पैसे भरलेले आहेत, आम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, तरी पण आम्हाला आमचे पैसे भेटत नाही, आम्हाला आमचे पैसे लवकर मिळावे। याबद्दल हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चा झाली होती। त्या चर्चेमध्ये सरकारने सांगितले होते की पीक विम्याची जी रक्कम आहे ती आम्ही सरसकट रक्कम आम्ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहोत। आता तुम्हाला जर डिसेंबर एंडपर्यंत तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळण्याचे दाट चान्सेस आहे। आता तुम्ही म्हणता नेमके पीक विम्याचे पैसे आम्हाला किती रुपये भेटणार, यामध्ये तुम्हाला हेक्टरी 17,500 रुपयाची मदत सरकारने सांगितली होती, परंतु ते 17,500 रुपये शेतकऱ्याला द्यायचे की नाही हे पीक विमा कंपनीच्या हातात आहे। यामध्ये ते पीक विमा कंपनी शेतकऱ्यांचे म्हणजे खरंच किती नुकसान झालेलं आहे त्यानुसार पाहणी होणार। ते पाहणीमध्ये जर शेतकऱ्याचे खरंच नुकसान झाले असेल तर शेतकऱ्याला 17,500 रुपये रक्कम देण्याचे पीक विमा कंपनी मंजूर करू शकते। यामध्ये कसं आहे, सर महाराष्ट्र शासनाने जर सांगितलंच आहे सरसकट 17,500 रुपये शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत जाहीर करायची आहे, परंतु 17,500 रुपये तुम्हाला भेटतील केव्हा, जेव्हा पीक विमा कंपनी हा अप्रूव्हल मंजूर होईल तेव्हा तुम्हाला 17,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे 100% जमा होतील। आता राहिला विषय तर आम्हाला म्हणजे राहिला विषय हा की तुम्हाला पीक विम्याचे पैसे कधी भेटतील व कोणत्या तारखेला भेटतील व किती भेटतील। आता तुम्हाला पीक विम्याचे पैसे 17,500 हे 100% भेटणार आहेत। आता ते कधी भेटतील तर तुम्हाला ते येते समजा डिसेंबर एंडपर्यंत सर्व शेतकऱ्यांना 100% मिळण्याचे दाट चान्सेस आहे, कारण हिवाळी अधिवेशनामध्ये झाले की डिसेंबर एंडपर्यंत आम्ही सर्व शेतकरी मित्रांना त्यांचे राहिलेले सर्व पीक विम्याचे पैसे आम्ही देऊन टाकू। आता हिवाळी अधिवेशनामध्ये जे सांगितले ते लवकर खरं होऊ शकतं, त्यामुळे सध्या पाहणी चालू आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळू शकतात। जर हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला आत्ताचा जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण असे तुमच्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। भेटूया मग पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।